नमस्कार, मी आज तारली फिश बनवणार आहे आणि तारली फिश बनवण्यासाठी मी इथे तयारी घेतलेली आहे. दाखवते मी तुम्ही. हे असं आलं लसण घेतलेलं आहे मी आणि हे 2 ते 3 अशा काश्मीरी मिरच्या घेतल्या, थोडी काळी मिरी, धनिया अख्खा आणि इथलं थोडं कोथिंबीर, एक कांदा आणि छोटे छोटे पीस आणि याची एकदम छान अशी मी याची करी बनवणार आहे. हे असं एक कढई ठेवली मी आणि 1 चम्मचभर तेल टाकते मी याच्यामध्ये आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मिक्सरमध्ये पिसून घेते, याला व्यवस्थित पेस्ट करून घे. हे असं तेल गरम झालेलं आहे. पेस्ट आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. हळद घालते 1 चम्मच मी. हे लाल मसाला घालते असे 2 चम्मच. हे काळा मसाला घालते मी 1 चम्मच. 1 ते 1.5 चम्मच असं घालते आणि हे मीठ घालते 1 चम्मच. तर आपल्याला भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये तेलामध्ये मसाले. खूप छान असा कलर येतो. हे कांदा, टमाटर आणि कोथिंबीर त्याचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे मी. याला पण व्यवस्थित भाजूनच घ्यायचं आपल्याला. खूप छान असतं. 3 ते 4 मी मिरच्या टाकते हिरव्या. याला पण व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे असं आपला छान मसाला झालेला आहे तयार. याच्यामध्ये आता आपण हे जे पाणी जितकं लागते तेवढं तुम्हाला करी लागते तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबानं करू शकता. असं खूप छान हे मसाला आपला तयार आहे आता. आणि याला उकळी येऊ देऊन याच्यामध्ये कोकम पण आपल्याला टाकायचे आहे. अशी आतमधून अशी उकळी आलेली आहे. ही कोकम भिजवलेले आहेत मी 3-4 पीस. ही तुम्ही अशी टाकू शकता. आणि आता हे खूप छान असं याला उकळलं की आंबट याचा टेस्ट येते छानपैकी. असा चिंच पण टाकू शकता तुम्ही. कोकण किंवा चिंच असं दोन्हीतून एक काहीतरी वापरू शकता. आणि आता हे आपल्याला सोडायचं आहे याच्यामध्ये. बघू शकता आपली किती मस्त अशी आता हे भाजी झालेली आहे, मच्छी करी. आणि खूपच छान याची चव पण आहे आणि खूप छान अशी झालेली आहे. आणि हे पण व्यवस्थित अशी खूप छान शिजलेली आहे फिश. खूप छान झालेली आहे आपली. तुम्ही शकता. आणि संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तारली मच्छी आवडली असेल तर 100% घरी ट्राय करा.